नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आज आपण मुलांनो इयत्ता 5वीचं बालभारती भाग 3 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणितातील आपण कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो आज? तर आपण गणितातील 9वे जे प्रकरण आहे दशांश अपूर्णांक हे बघणार आहोत आपण मुलांनो. तर बघा आपण बेरीज बघितलेली आहे. आता बेरजेनंतर आपण वजाबाकी बघूया मुलांनो. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. तर बघा सबट्रॅक्शन बघायचं आहे किंवा मायनस सुद्धा म्हणतो याला आपण डेसिमल फ्रॅक्शनचं. तर बघा मुलांनो जशी आपण ऍडिशन केली बेरीज केली तशीच वजाबाकी राहणार आहे. फक्त वजाबाकीमध्ये काय करावं लागतात आपल्याला अंक कमी करावे लागतात. तर बघा इथे आपण पूर्णांकाची वजाबाकी जशी करतो तशीच ह्या दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. जशी आपण पूर्णांकाची जशी वजाबाकी करतो सेम तशीच आपण दशांश अपूर्णांकाची सुद्धा वजाबाकी बघणार आहोत. तर बघा पुढे दिलेल्या दशांश अपूर्णांकाची आपण आता वजाबाकी बघूया. आपल्याला जे उदाहरण दिलेले आहे त्याची आपण इथे वजाबाकी बघूया. वजाबाकीमध्ये बघा मुलांनो आपल्याला काय दिलेलं आहे, उदाहरणात दिलेलं आहे 15.41 वजा 8.51. तर बघा आपण इकडे लिहून घेऊया 15.41 वजा 8.58. तर बघा मुलांना आपण दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलेलं आहे. बघा आता 1 मधून 8 जातो का मुलांनो? नाही. मग आपण इथे हातचा घेऊया. इथून हा 1 इकडे उसनं देईल. 1 त्याने तिकडे दिला तर इथे ऑटोमॅटिक 4 मधून तिकडे 1 दिला तर इथे मुलांनो 3 राहणार आहे. आपण वजाबाकी आणि बेरीज गुणाकार भागाकार हे मागील वर्गामध्ये आपण शिकलेलोच आहोत किंवा मागील आपल्या काही प्रकरण झाले आहेत त्याच्यात सुद्धा आपण हे शिकलेलो आहोत. मग आता काय होईल मुलांनो इथे हातचा हा 1 जाईल म्हणजे इथे 11. 11 मधून 8 गेले तर किती राहतील मुलांनो? 9, 10, 11 म्हणजे इथे 3 राहणार आहेत. आता बघा 3 मधून 5 जातात का? नाही. मग इथे एककाकडून उसनं घ्यावं लागेल म्हणजे इथे 1 देऊया. आता हा जो 5 इकडे 1 देईल मुलांनो तर इथे 4 राहणार आहेत. म्हणजे आता बघा 13 झाले आणि 13 मधून 5 गेल्यावर मुलांनो किती उरणार आहे? 8. शाबाश. म्हणून आपण इथे 8 लिहूया. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊया. आता बघा 4 मधून 8 जातात का? नाही. मग हातचा 1 इकडे घेऊया मुलांनो म्हणजे 14 आणि 14 मधून 8 गेल्यावर काय उरतात मुलांनो? 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे 6 उरतात. आलेलं जे उत्तर आहे मुलांनो ते काय आहे? 6.80. तर बघा मुलांनो आपण जसे अपूर्णांकाची जी बेरीज किंवा वजाबाकी करतो तशीच ही सुद्धा वजाबाकी करायची आहे. फक्त दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करताना आपल्याला दशांश चिन्हाचं जे चिन्हाच्या स्थानाकडे बरोबर लक्ष द्यावे लागेल आणि आलेल्या उत्तरामध्ये बरोबर ठिकाणी दशांश चिन्ह द्यावं लागेल. बघा मुलांना आपलं सुद्धा उत्तर बरोबर आलेलं आहे 6.83. तर बघा याला कसं लिहिलेलं आहे मुलांनो बघा 1 शतांश बघा 15 जसं आता असं लिहिलेलं आहे 15.41 म्हणजे 1541 वजा 8.58. इथे बघा मुलांना हे क्रॉस का बरं केलेलं आहे? कारण 1 शतांशामधून 8 शतांश वजा होत नाही. होतात का मुलांनो? नाही. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे म्हणून 4 दशांशापैकी इथून 4 दशांशापैकी 1 दशांश आपण इथे घेतलेला आहे. म्हणजे इथे 11 होणार आहेत मुलांनो आणि इथे 3 होणार आहेत बघा. म्हणून इथे कट केलं आणि इथे त्यांनी उसनं 1 दिलेला आहे. आता ही बेरीज वजाबाकी आपल्याला येतेच मुलांनो. मग इथे 11 झाले हा 1 वर जाईल तर बघा आणि 11 मधून 8 गेले मुलांनो बघा हे 10 आहे. 10 मध्ये आधीचा 1 मिळून 11 शतांश झालेले आहे. मग 11 शतांश मधून 8 गेले तर मुलांनो किती उत्तर येणार आहे? 3 उत्तर येणार आहे. म्हणून इथे 3 शतांश उरलेले आहे आणि ते शतांश स्थानात रेघेखाली लिहिले म्हणून आपण इथे 3 शतांश लिहिलेलं आहे मुलांनो. आता बघा 4 एककापैकी 1 एककाचे 10 दशांश केले. काय केलेले आहे मुलांनो? इथे बघा 10 दशांश केलेले आहे मुलांनो. म्हणजेच इथे बघा 13 होईल. कारण बघा इथे जे 3 आहे 3 मधून 5 जाऊ शकत नाही. म्हणून इथे सुद्धा काय केलेलं आहे? उसनं घेतलेलं आहे मुलांनो. इथे सुद्धा मग काय झालेलं आहे मुलांनो? 3 मधून 5 जाऊ शकत नाही.
मग आता इथे आपण काय केलेलं आहे, इथून एक उसना घेतलेला आहे म्हणजे इथे 13 होईल आणि 13 मधून 5 गेले तर किती राहतील मुलांनो? 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे इथे 8 राहणार आहे मुलांनो. आणि बघा 4 मधून 5 जात नाही, इथे सुद्धा मग हातचा 1 द्यावा लागेल म्हणजे इथे 14 बनेल आणि 14 मधून 8 गेले तर 9, 10, 11, 12, 13, 14 6 राहणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं उत्तर येणार आहे मुलांनो. आपण बघा बघितलं आहे 1 मधून 8 जात नाही म्हणून आपण इथे उसनं घेतलेला आहे. इथे 11 होतील, इथे 3, 11 मधून 8 गेल्यावर 3 राहील आणि इथे 3 मधून 5 जातात का? नाही जात मुलांनो, म्हणून आपण इथे बघा हातचा 1 दिलेला आहे, इथे 4 राहील. 13 मधून 5 गेल्यावर मुलांनो 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे इथे 8 राहणार आहे आणि इथे 4 मधून 8 जात नाही म्हणून इथे हातचा 1 देऊया, इथे 0 राहील. 14 मधून 8 गेले तर 9, 10, 11, 12, 13, 14 व्हेरी गुड. किती राहतील मुलांनो? 6 राहणार आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे मुलांनो? 6.83 असं हे उत्तर आलेलं आहे. तर मुलांनो इथे आपण दशांश चिन्हांचे बघा काय बघितलेलं आहे, दशांश पूर्णांकाची बेरीजही बघितलेली आहे आणि वजाबाकी कसं करतात हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. त्यांचं वाचन कसं करतात हे पण आपण इथे बघितलेलं आहे. तर बघूया आता सारांश बघूया. सारांश मध्ये आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो? आठवून घेऊया आपण एकदा. तर बघा आपण अभ्यासामध्ये काय काय शिकलेलो आहोत. अभ्यासामध्ये आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर दशांश चिन्ह म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर शतांश स्थान हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. दशांश अपूर्णांकातील अंकाची स्थानिक किंमत कशी काढतात हे पण आपण शिकलेलो आहोत. आणि दशांश अपूर्णांकाचा उपयोग करून आपण अर्धा, पाव, पाऊण, सव्वा इत्यादीचे दशांश अपूर्णांकात लेखन आपण केलेलं आहे आणि दशांश अपूर्णांकाची आपण बेरीज आणि वजाबाकी याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे मुलांनो. आणि नक्कीच तुम्हाला हा अभ्यास पूर्णपणे समजला असेल मुलांनो, कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथे उदाहरण सुद्धा घेतलेले आहेत आणि इथे आपलं हे प्रकरणाचा अभ्यास संपलेला आहे. आपण आज दशांश अपूर्णांक प्रकरण 9 इयत्ता 5वी याचा अभ्यास आपला झालेला आहे. आज आपण सराव बघूया मुलांनो आणि सरावाची नक्कीच तुम्हाला हे जे प्रकरण आहे दशांश अपूर्णांक हे अजून समजण्यामध्ये खूप मदत होईल मुलांनो. आणि बघा जसा आपण सराव बाकीच्या प्रकरणांचा केलाय तसा याचा सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे. आणि इथे सरावामध्ये मुलांनो आपल्याला काही प्रश्न दिलेली आहेत आणि त्या प्रश्नाची आपल्याला योग्य उत्तरे सोडवायची आहेत. 2 आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत प्रश्नाची, त्याच्यातून आपल्याला योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. तर बघा पहिला आहे बेरीज करा 24.38 अधिक 0.02. तर मुलांनो बघा ह्या 2 अपूर्णांकाची आपण बेरीज करूया दशांश अपूर्णांकाची. तर काय उत्तर येईल मुलांनो? बघा पटकन तुम्ही आपल्या वहीत करा आणि मला उत्तर सांगा. 24.38 अधिक 0.04 बरोबर 8 आणि 4 मुलांनो. 8 अधिक 4 12, 12 चे 2, हातचा 1 व्हेरी गुड. मग काय करू? 3 अधिक 1 4 व्हेरी गुड. दशांश चिन्ह जशाच्या तसा शाबाश. आणि 4 अधिक 0 4, 2 च्या खाली काही नाहीये मिळवायला म्हणजे 2. म्हणजे उत्तर काय आलेलं आपलं? आपण उत्तर लिहू शकतो 24.42. तर बघा उत्तर आपलं हे बरोबर आहे मुलांनो. चला तर तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे का आपण बघूया आणि त्याच्यावर आपण टिक करून बघूया. बघा हे उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न दुसरा आहे, इथे सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे. आपण प्रश्न बघूया. 25.08 अधिक 2.447 ह्या 2 अंकांची मुलांनो आपल्याला काय करायची आहे? ह्या 2 दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ह्या 2 पैकी काय उत्तर राहणार आहे ते तुम्ही सांगा. बघा 25.08 आणि आपण फक्त शिकलेलो आहोत की बेरीज करताना आपण बघा मांडणी व्यवस्थित करायची. इथे बघा 2.447 बघा इथे दशांश चिन्हानंतर 2 आहेत आणि इथे 2 संख्या आहेत, इथे 3 संख्या आहेत. तर इथे पण आपण 1 0 लावायचा म्हणजे
स्थानांची संख्या बरोबर होईल म्हणून आपण इथे 0 लिहिलेलं आहे. हे समजलं असेल मुलांना तुम्हाला का बरं 0 लिहिलं? कारण इथे दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत आणि इथे दशांश चिन्हानंतर 2च अंक होते म्हणून आपण इथे एक 0 लिहिलेलं आहे. आता पटापट बेरीज करून सांगा. व्हेरी गुड. 0 अधिक 7 7, 8 अधिक 4 12, 12 चे 2, हातचा 1. काय करू मग? 4 अधिक 1 व्हेरी गुड 5. दशांश चिन्ह जशाच्या तसा लिहू. शाबाश. आता सांगा मुलांनो 5 अधिक 2 व्हेरी गुड 5 अधिक 2 7 आणि 2 मध्ये काही मिळवायला नाहीये. 2 जशाच्या तसे म्हणजे उत्तर काय मिळालेलं आहे मुलांनो? 27.527. 27.527 हे उत्तर आलेलं आहे. बघा हे दोन्ही उत्तर आहेत, सारखेच उत्तर आहेत मुलांनो. तर आणि आपले उत्तर हे बरोबर आहे का बघूया आपण. बघूया. आपलं उत्तर हे बरोबर आलं आहे मुलांनो. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. बघा तिसरा प्रश्न काय आहे आपल्या समोर. याची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे. बघा सराव दिलेला आहे. सराव म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आपल्याला 10 उदाहरणं दिलेली आहेत ती पूर्ण 10 उदाहरणं सोडवून बघायची आहे. म्हणजेच आपला सराव होईल, प्रॅक्टिस होईल. तर बघा मुलांनो आपण किंमत लिहून घेऊया. वहीमध्ये लिहा तुम्ही. जसं बघा मुलांनो इथे 19.4 आणि मग 5.06. इथे सुद्धा बघा मुलांनो काय आपल्याला करावं लागेल. दशांश चिन्हानंतर इथे 1 आहे, इथे दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहे म्हणून इथे आपण 1 0 द्यायचा. म्हणून आपण इथे 1 0 दिलेला आहे. मग आता मुलांनो काय करूया. 0 अधिक 6 6, 4 अधिक 0 4. दशांश चिन्ह जशाच्या तसा द्यायचा. आणि 9 अधिक 5 किती होईल मुलांनो? 9 मध्ये 10 11 12 13 14. 14 चे 4, हातचा 1 1 अधिक 1 2 म्हणजे उत्तर काय आलेला मुलांनो? 24.46. बघा 2 पैकी म्हणजे हे उत्तर आहे मुलांनो. तर आपण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करून बघूया. आणि हे सुद्धा तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. तर आता आपण चौथ्या प्रश्नाचा सराव करूया. बघा चौथा प्रश्न. आता आपण आतापर्यंत बेरजेचे उदाहरण बघितले. आता आपल्याला काय करायचे आहे मुलांनो? इथे वजाबाकी करायची आहे. तर मग आपल्याला माहितीच आहे मुलांनो जशी आपण अपूर्णांकाची वजाबाकी करतो तशीच दशांश अपूर्णांकाची पण वजाबाकी करावी लागते. फक्त आपल्याला मुलांनो दशांश चिन्हाकडे बरोबर लक्ष द्यायचं आहे आणि मांडणी बरोबर करायची आहे. बघा आता इथे सांगा मुलांनो 5 वजा 4 केले तर 1 राहणार आहे. दशांश चिन्ह जशाच्या तसा लिहायचा. मग बघा 3 मधून 8 जात नाही म्हणून हातचा 1 घेतला म्हणजे 13 झाला मुलांनो. 13 मधून 8 गेले तर 9 10 11 12 13 म्हणजे 5 राहणार आहे. तर उत्तर काय आलेलं आहे मुलांनो? 5 दशांश चिन्ह 1 म्हणजे हे उत्तर आलेलं आहे. तुमचंही तेच उत्तर आलं. व्हेरी गुड. तर बघूया आपण मुलांनो. आपण याच्यावर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. तर आता मुलांना आपण 5वा प्रश्न बघूया. आणि 5वा प्रश्न काय आहे? इथे सुद्धा मुलांना आपल्याला वजाबाकी करायची आहे. 4.009 वजा 2.009. 2 इथे पर्याय दिलेले आहेत. चला मुलांना आपण वजाबाकी करून बघूया. 4.009 वजा 2.01. इथे बघा मुलांनो इथे सुद्धा दशांश चिन्हाच्या नंतर 3 संख्या आहेत आणि इथे 2च आहेत म्हणून एक आपण 0 देऊ शकतो. आणि मग आपण इथे एक 0 देऊन द्यायचा आणि आता इथे वजाबाकी करायची. म्हणजे बघा असं केल्यावर आपल्याला काय होते? दोन्ही समान केल्याच्या नंतर संख्या सारख्या असल्या की आपल्याला बेरीज करायला किंवा वजाबाकी करायला सोपी जाते मुलांनो. तर बघा मुलांनो इथे 9 वजा 0. तर 9 मधून 0 गेल्यावर 9 राहणार आहे. इथे बघा 0 मधून 1 जाते का मुलांनो? नाही. मग आपण काय करूया? इथून हातचा घेऊया. पण इथूनही नाही घेऊ शकत कारण याच्याजवळ 0 आहे म्हणून इथून हातचा घेऊया. इथे बघा हे 3 आहे. इकडे हातचा दिला 1 दिला तर 10 झाला आणि 10 ने इथे हातचा 1 दिला म्हणजे इथे 9 झाला. तर इथे 10 झाले मुलांनो. 10 मधून 1 गेल्यावर 9 राहणार आहे. इथे 9 मधून 0 गेल्यावर 9 राहणार आहे.
मग बघा 3 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणून आपण दशांश चिन्ह लिहूया. मग एककामध्ये बघा 3 मधून 2 गेल्यावर 1 राहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे? वजाबाकी केली तर ह्या 2 अपूर्णांकाची दशांश अपूर्णांकाची वजाबाकी केल्यावर आपल्याला उत्तर मिळाले आहे 1.999. म्हणजेच बघा 2 पैकी कोणतं पर्याय दिसत आहे? हे पर्याय दिसत आहे. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि बघा हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर मुलांनो आता चला आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6वा आणि 6वा प्रश्न बघा इथे सुद्धा आपल्याला वजाबाकी करायची आहे. 17.19 लिहा मुलांनो वजा 8.002. सराव करताना नेहमी वही काढत जा मुलांनो, कारण सराव आपण केला तर तुमचे उत्तर सुद्धा बरोबर येऊ शकते, कारण तुमची तेवढी प्रॅक्टिस होईल मुलांनो. तर बघा ओरली करण्यापेक्षा आपण आता ही संख्या लिहूया. 17.19 वजा करायचं आहे 8.008. तर बघा मुलांनो इथे दशांश चिन्हानंतर 2च संख्या आहेत आणि इथे दशांश चिन्हानंतर 3 संख्या आहेत. मग आपण इथे एक 0 द्यायचा आणि आता आपल्याला ही वजाबाकी करायची आहे मुलांनो. दशांश चिन्ह दिल्यानंतर दशांश चिन्हानंतर इथे पण 3 संख्या आहेत आणि इथे 3 संख्या आहेत. बघा शून्यामधून 8 जातो का मुलांनो? नाही. त्याच्यामुळे इथे बघा आपण हातचा 1 इकडे देऊया. इथे 8 उरणार आहे. हा 0 वर जाईल तर 10. 10 वजा 8 2. व्हेरी गुड. आता तुम्ही परफेक्ट झालाय मुलांनो बेरीज वजाबाकी करण्यात, म्हणून पटापट उत्तर देत आहे तुम्ही. 8 मधून 0 गेले तर 8 उरणार आहे. एकातून 0 गेला 1 उरणार आहे आणि दशांश चिन्ह जशाच्या तसा. मग आता इथे 7 मधून 8 जात नाही म्हणून इथे हातचा 1 घेतला तर इथे 17 झाला आहे मुलांनो आणि इथे 0 उरलेला आहे. तर 17 मधून 8 गेले तर 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 म्हणजे 9 राहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 9.182. बरोबर आहे मुलांना? तुमचंही तेवढंच उत्तर आलेलं आहे का? तर आपण आता तपासून बघूया. तर इथे हा पर्याय बरोबर आहे, हे उत्तर आणि आपलं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणून आपण कोणत्या पर्यायावर क्लिक करूया मुलांनो? पर्याय क्रमांक 1 वर आपण क्लिक करूया आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न क्रमांक 7वा काय आहे? इथे सुद्धा आपल्याला वजाबाकी करायची आहे मुलांनो. वजाबाकीमध्ये बघा काय आहे? 206.14 वजा 5.86. तर यांची आपण वजाबाकी करूया मुलांनो. चला आपण लिहूया आता 206.14 आणि खाली लिहायचं आहे 5.86. बघा मुलांनो दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह लिहायचा. इथे बघा दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत, इथेही दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहे म्हणून आपल्याला शून्य वगैरे काही लिहायची गरज नाही. याची आता वजाबाकी करायची आहे. सांगा मुलांनो 4 मधून 6 जात नाही म्हणून आपण इथे हातचा 1 घेऊया. इथे राहील 0. तर बघा इथे हा 4 वर जाईल म्हणजे 14. 14 मधून 6 गेले असता किती मिळणार आहे मुलांनो? बघा 8 मिळणार आहे. बघा 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. म्हणजे बघा 14 मधून 6 गेले असता आपल्याला 8 हे उत्तर राहणार आहे मुलांनो. इथे बघा आता 0 आहे मुलांनो. 0 मधून 8 जाऊ शकतात का? नाही. तर 0 मधून इथे 8 जात नाही म्हणून आपण काय करूया मुलांनो? इथे आपण 5 लिहूया आणि इथे हातचा 1 देऊया मुलांनो. आता इथे काय बनलं आहे? 10 ही संख्या बनली आहे. 10 मधून 8 गेल्यावर काय उत्तर राहणार आहे मुलांनो? 2 राहणार आहे. मग इथे दशांश चिन्ह द्यायचा आणि 5 मधून 5 गेले असता 0 उत्तर राहणार आहे. इथे 0 मधून काही नाही म्हणजे 0 राहील आणि 2 मधून काही वजा करायला नाही तर 2 जशाचे तसं. म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे 200.28. तर बघा मुलांनो 2 मधून कोणतं उत्तर आहे आपलं? आपलं उत्तर आलेलं आहे 200.2. तर आपण आता क्लिक करूया याच्यावर आणि बघा उत्तर हेच आहे मुलांनो. आपण एकदा पुन्हा सोडवून बघूया. बघा 206
5.14 आणि 5.86. तर बघा मुलांनो, इथे 4 मधून 6 जातात का मुलांनो? नाही. आपण ही वजाबाकी आहे म्हणून इथे हातचा 1 घेऊया. इथे होईल 4 वर जातील 14. 14 मधून 6 गेले तर 8 राहणार आहे, म्हणून इथे आपण 8 लिहूया मुलांनो. 14 मधून बघा, आपण आपलं उत्तर बरोबर आलं होतं मुलांनो. आपण क्लिक चुकीच्या याच्यावर केलं. 14 मधून 6 गेले तर 8 उत्तर राहील. मग इथे बघा 0 होता, शून्यातून 8 जात नाही म्हणून हातचा इथे 1 दिला तर इथे 5 राहणार आहे. 6 मधून 1 इकडे दिला तर व्हेरी गुड. 10 मधून 8 गेले तर 2 उत्तर राहणार आहे. दशांश चिन्ह आपण इथे जशाच्या तसा देऊया मुलांनो. आता बघा 5 मधून 5 गेले तर उत्तर हे 0 येणार आहे मुलांनो. तर मुलांना आता आपण प्रश्न क्रमांक 7वा बघूया. 7व्यामध्ये आपल्याला 206 दशांश चिन्ह 14 वजा 5 दशांश चिन्ह 86 हे करायचं आहे मुलांनो. तर याची आपल्याला आता वजाबाकी करायची आहे मुलांनो. तर आपण बघा वजाबाकी करूया. वहीमध्ये लिहा चला माझ्यासोबत. सोडवून बघितलं मुलांनो तर चुका होण्याच्या शक्यता खूप कमी असतात आणि मग सोडवून तुम्ही परफेक्ट झालं तर आपण ओरली पण पटापट याची उत्तरं देऊ शकतो. तर चला मुलांनो, 4 मधून 6 जातं का? नाही. म्हणून आपण इथे 1 जो आहे इकडे हातचा देऊया आणि हा 1 समजा आपल्या जवळचा इकडे दिला तर त्याच्याजवळ काय उरणार आहे? 0. म्हणून आपण इथे 0 लिहिलेला आहे मुलांनो. तसंच आता बघा मुलांनो, 1 मधून म्हणजे आता हा 4 वर जाईल 14. 14 मधून 6 गेले तर 8 उरणार आहे मुलांनो. व्हेरी गुड. 0 मधून 8 जात नाही. मग पुन्हा काय करावं लागेल? इथून हातचा घ्यावा लागेल. इथे 5 राहील. इथे हातचा घेतला तर 10 झाले मुलांनो. 10 मधून 8 गेल्यावर व्हेरी गुड 2 राहणार आहे. दशांश चिन्ह जशाच्या तसा द्यायचा. 5 वजा 5 0. इथे 0 मधून काही वजा करायला नाही म्हणजे 0. 2 मधून 0 गेले 2. म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 200 दशांश चिन्ह 2 8 हे उत्तर आलेलं आहे. बघा मुलांनो, 2 पैकी हे उत्तर आहे. म्हणजे आपण आता पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. आता आपण 8वा सराव प्रश्न बघूया. बघा मुलांनो, प्रश्न हा वेगळा आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं? बेरीज कशी करतात, वजाबाकी कसं करतात हे बघितलेलं आहे. आता हा प्रश्न बघूया आपण की खालील अपूर्णांकाचे दशांश रूप ओळखा. तर मुलांना हे अपूर्णांक दिलेले आहेत, त्याची आपल्याला दशांश रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा इथे 5.7/10 आहे. तर आपण अभ्यासामध्ये शिकलेलो आहोत मुलांनो. त्याला आपण कसं लिहूया? 5 पूर्णांक आहे तर पूर्णांक लिहून द्यायचा. त्याच्यानंतर आपण दशांश चिन्ह द्यायचा आणि 7/10 ला आपण काय लिहूया? आपण 7/10 ला आपण असं लिहितो 7/10 ला आपण 0.7 लिहितो मुलांनो. तिथे 5 पूर्णांक आहे म्हणून 5.7. तर बघा हे उत्तर हे येणार आहे. पहिलं उत्तर येणार आहे मुलांनो 5.7 येणार आहे. तर बघूया मुलांनो आपण, आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे. तसंच आता दुसरं बघूया मुलांनो. बघा हे अपूर्णांक जे दिलेले आहे त्याचे दशांश अपूर्णांक करायचा आहे. इथे लक्ष द्या, जे 9 आहे आपण हा 9 जशाच्या तसा लिहूया कारण 9 हा पूर्णांक आहे. त्याच्यानंतर आपण दशांश चिन्ह द्यायचं आणि आपण हे अभ्यासला आहे मुलांनो की 6/10 लिहायचं आहे. त्याला आपण असं लिहितो 0.6. तर बघा इथे आपण 0.6 लिहूया. म्हणजेच शून्याच्या जागी इथे 9 आहे म्हणून आपण 9.6 हे उत्तर लिहूया. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. आपण आता क्लिक करून बघूया मुलांनो आणि तुम्हाला समजले असेल हे उत्तर बरोबर आहे. आपण अभ्यासामध्ये हे शिकले होते मुलांनो. आता बघा 3.2/10 आहे तर आपण 3 जशाचे तसं लिहूया कारण 3 हे पूर्णांक आहे. त्याच्यानंतर दशांश चिन्ह लिहूया आणि आपल्याला माहित आहे मुलांनो 2/10 समजा आपल्याला 2/10 लिहायचं आहे त्याला आपण कसं लिहितो? 0.2 हे लिहितो. मग याला काय लिहूया? 3.2. समजलं मुलांनो? म्हणजे उत्तर हे येणार आहे
म्हणजेच आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करूया. बघा आपले हे जे तीनही उत्तर आहेत हे बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल मुलांनो की दशांश जे अपूर्णांक दिलेले आहेत ते आपल्याला जे अपूर्णांक दिलेले होते ह्या अपूर्णांकाचं आपण दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर केलेलं आहे. आता आपण 9वा प्रश्न बघूया मुलांनो. बघा 9वा प्रश्न काय आहे, गुणाकार करा. परंतु मुलांनो आपण ह्या प्रकरणामध्ये गुणाकार हे शिकलेलो नाही आहे, तरी आपल्याला हा प्रश्न आहे तर आपण साधा जे पूर्णांकाचं गुणाकार करतात मुलांनो तसं आपण पूर्णांकाचं गुणाकार करूया. बघा इथे आपण संख्या लिहूया 11.232 गुणिला 4 आहे मुलांनो. तर पहिले आपण याचा साधा गुणाकार करूया मुलांनो. साधा गुणाकार केल्यावर याचं उत्तर काय येणार आहे ते बघूया. तर बघा 4 ने आधी 2 ला गुणूया, किंवा बघा इथे 4 ला 2 ने गुणले तर 4 दुनी 8 येणार आहे मुलांनो. पहा साधा गुणाकार आपल्याला येतो म्हणून आपण करत आहोत. 4 दुनी 8 येणार आहे. 4 तिरी 12 चे 2 हातचा 1, 4 दुने 8, 8 अधिक 1 9, 4 1 4 आणि 4 1 4. बघा उत्तर काय आलेलं आहे आपल्याला 44,928 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून आपण लिहूया 44,928. पण बघा इथे दशांश चिन्ह 3 संख्येच्या नंतर आहे. बघा 1 2 3 म्हणून आपण गुणाकारामध्येही दशांश चिन्ह 3 संख्येच्या नंतर देऊया. तर बघा आपलं उत्तर कोणतं आहे मुलांनो, पहिलं उत्तर आहे. म्हणजे गुणाकार आपण शिकलेलं जरी नसलं तरी आपल्याला साधा गुणाकार जो पूर्णांकाचा आहे तो करता येतो. फक्त दशांश चिन्ह ज्या संख्येनंतर आहे, जेवढ्या अंकानंतर आहे तेवढ्या अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचा. तर मुलांनो इथे 1 2 3 3 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथे 3 नंतर दिलेला आहे. तर आपण बघा मुलांनो पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर हे बरोबर आलेलं आहे. आता शेवटचा आपण 10वा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न काय आहे मुलांनो, तो सुद्धा सारखाच प्रश्न आहे, गुणाकार करा. हा सुद्धा आपण मुलांनो नक्की सोडून बघूया, कारण आपल्याला पूर्णांकाचा गुणाकार येतो. तर बघा इथे 0.06 गुणिला 7 करूया मुलांनो. तर बघा मुलांनो इथे साइन आता 42 चे 4, 7 0 0 येणार आहे म्हणून इथे 4 दिलेला आहे. 7 0 0. बघा इथे जो दशांश चिन्ह आहे तो 1 2 2 नंतर दिलेला आहे. म्हणजेच उत्तर काय येईल आपला 0.42 हे उत्तर आहे मुलांनो. समजलं तुम्हाला? फक्त दशांश चिन्हाकडे लक्ष द्या मुलांनो. जितक्या संख्येनंतर दशांश चिन्ह आहे उत्तरात तेवढ्याच संख्येनंतर ते दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजेच आपण बघा पर्याय जो प्रश्न आहे पर्याय दुसरा याच्यावर आपण क्लिक केलेला आहे आणि हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे मुलांनो. इथे आपले सरावाचे 10 प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि मुलांना तुम्ही सराव अगदी छान केलेला आहे, मनपूर्वक केलेला आहे. त्याच्यामुळे तुमचे उत्तरही सगळे बरोबर आलेले आहे आणि नक्कीच मुलांना तुम्हाला सरावाचा फायदा होणार आहे. तुम्हाला परीक्षेत समजा हे प्रकरण आलं तर तुम्ही किंवा समोरही आपल्याला असे दशांश अपूर्णांकाचे कोणतेही प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही छानपैकी ते सोडवू शकता.